नमस्कार मित्रांनो, श्रद्धा सत्संग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हर हर महादेव. मित्रांनो, आज आपण भगवान शिवांची 12 ज्योतिर्लिंग जे भारतामध्ये अतिशय पूजले जातात त्या जागेंचं आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया 12 ज्योतिर्लिंगांची काय कहाणी आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला. ज्या क्षणी आपण मनापासून म्हणतो ओम नमः शिवाय, त्या क्षणी आपल्या मनात भगवान शिवांचे स्मरण जागृत होते. महादेव म्हणजे केवळ एक देवता नाही, ते आहेत सृष्टीचे आदिदेव, संहाराचे देव आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारे भोलेनाथ. भारतभूमीवर भगवान शिवांची अनेक पवित्र मंदिरं आहेत, पण त्यापैकी 12 ज्योतिर्लिंगांना मात्र विशेष महत्त्व आहे. आता ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शिवांच्या त्या दिव्य प्रकाश स्वरूपाची स्मृती, ज्याला आदी अंत नाही. चला तर मग भक्तांनो, आज आपण ऐकूया 12 ज्योतिर्लिंगांची पवित्र कथा. सर्वप्रथम आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग. हे आहे गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग. पुराणातील कथेनुसार चंद्रदेवाचा विवाह दक्ष प्रजापतीच्या 27 कन्यांशी झाला होता, परंतु चंद्रदेवाचे सर्वाधिक प्रेम रोहिणीवर होते. दक्ष प्रजापतीने चंद्राला अनेक वेळा समजावले, पण चंद्राने आपला पक्षपात काही सोडला नाही. क्रोधित होऊन दक्षाने चंद्राला क्षीण होण्याचा शाप दिला आणि चंद्रदेवाची शक्ती कमी होऊ लागली. शेवटी चंद्रदेवांनी भगवान शिवांची कठोर तपश्चर्या केली आणि महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला शापातून मुक्त केले. चंद्राला पुन्हा तेज प्राप्त झाले, म्हणून भगवान शिव येथे सोमनाथ म्हणजेच सोमाचा नाथ म्हणून प्रसिद्ध झाले. ही होती कहाणी. हर हर महादेव. दुसरं आपलं स्थान आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर आहे हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. कथेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्यात विवाहाच्या विषयावरून स्पर्धा झाली. जो प्रथम पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याचा विवाह आधी होईल असे ठरले गेले. कार्तिकेय आपल्या वाहनावरून पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले, पण गणेशजींनी आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा केली आणि म्हणाले, माझ्यासाठी माझे माता पिताच म्हणजे संपूर्ण विश्व. भगवान शिव आणि माता पार्वती गणेशावर प्रसन्न झाले आणि कार्तिकेयांना जेव्हा हे समजले तेव्हा ते श्रीशैल्य पर्वतावर गेले. रुद्रावरील प्रेमामुळे भगवान शिव आणि माता पार्वतीही तेथे गेले आणि तेथे भगवान शिव मल्लिकार्जुन म्हणून विराजमान झाले. तिसरं आपलं स्थान आहे म्हणजे उज्जैनचं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. मध्य प्रदेशातील उज्जैन नगरीत आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ज्याला सगळे भक्त महाकाल ह्या नावाने सुद्धा बोलवतात. उज्जैन नगरीत एक धर्मनिष्ठ ब्राह्मण आणि त्यांचे 4 पुत्र राहत होते. त्या प्रदेशात एक दुष्ट राक्षस लोकांना त्रास देत होता. लोकांनी भगवान शिवांकडे मदतीची प्रार्थना केली. भक्ताची हाक ऐकून महादेव प्रकट झाले आणि त्या राक्षसाचा नाश केला. भक्ताच्या विनंतीवरून भगवान शिव तिथेच महाकाल रूपाने विराजमान झाले आणि म्हणूनच उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. आता महाकाल म्हणजे काळाचाही काळ. चला तर मग जाणून घेऊया पुढचं ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या तीरावर आहे ओंकारेश्वर. कथेनुसार देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झाले. देवांनी भगवान शिवाची आराधना केली. भक्ताच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शिव तिथे प्रकट झाले आणि देवांना विजय मिळवून दिला. तेव्हा नर्मदेच्या पवित्र प्रवाहातील बेटाचा ओंकार ओम या पवित्र मंत्रासारखा दिसतो आणि म्हणून हे क्षेत्र ओंकारेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. जिथे ओम आहे तिथे शिव आहे आणि जिथे शिव आहे तिथे भक्ती आहे. चला तर मग पुढचं ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग. हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ. पांडवांनी महाभारताच्या युद्धानंतर आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान शिवांचा शोध घेतला. भगवान शिव त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी बैलाचे रूप घेऊन लपले. पांडवांनी त्यांना ओळखले तेव्हा भगवान शिव भूमीत अदृश्य होऊ लागले. त्यांचा पाठीचा भाग केदारनाथ येथे प्रकट झाला अशी पुराणकथा सांगते. भगवान शिवांनी पांडवांना दर्शन दिले आणि त्यांना आशीर्वाद दिला. म्हणूनच हिमालयातील हे सर्व स्थान भक्तांसाठी मोक्षभूमी म्हणून मानले जाते. पुढचं आपलं ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. उत्तर प्रदेशातील काशी नगरीत आहे काशी विश्वनाथ. काशीला भगवान शिवांची नगरी म्हटलं जातं आणि श्रद्धा आहे की काशीमध्ये भगवान शिव स्वतः भक्तांना मोक्षाचा मार्ग दाखवतात. म्हणूनच काशी विश्वनाथांचे दर्शन घेणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. गंगा नदीच्या तीरावर बसलेली काशी, मंदिरातील घंटानाद आणि प्रत्येक दिशेने ऐकू येणारा हर हर महादेव हा अनुभव भक्तांच्या मनाला शिवमय करून टाकतो.
पुढचं आपलं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर मधील ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रातील नाशिक जवळ ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. गौतम ऋषी आणि त्यांच्या पत्नी अहिल्या येथे राहत होते. एकदा काही कारणाने गौतम ऋषींवर मोठे संकट आले. आपल्यामुळे झालेल्या दोषाचे प्रायश्चित्त करण्यासाठी त्यांनी भगवान शिवांची कठोर तपश्चर्या केली आणि तिथे महादेव प्रसन्न झाले. गौतम ऋषींनी भगवान शिवांना या भूमीवर सदैव वास करण्याची विनंती केली. भगवान शिवांनी ती विनंती मान्य केली. याच पवित्र क्षेत्रातून गोदावरी नदीचा उगम झाल्याची श्रद्धा आहे आणि म्हणून त्र्यंबकेश्वर येथे केवळ ज्योतिर्लिंगच नाही तर गोदावरीच्या पवित्र उगमाचेही स्थान आहे. पुढचं आपलं ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या कथेशी रावणाचे नाव जोडले जाते. रावण भगवान शिवांचा अत्यंत मोठा भक्त होता. त्याने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. आपल्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले. रावणाने भगवान शिवांना लंकेत घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. आता भगवान शिवांनी त्याला शिवलिंग दिले, पण एक अट मात्र सांगितली, हे शिवलिंग जमिनीवर ठेवायचे नाही. आता देवांना चिंता वाटली की शिवलिंग लंकेत गेले तर रावण अधिक शक्तिशाली होईल. म्हणून युक्तीने ते शिवलिंग एका ठिकाणी ठेवले गेले आणि भगवान शिव तिथेच वैद्यनाथ म्हणून विराजमान झाले, अशी कथा सांगितली जाते. पुढचं आपलं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. नागेश्वर ज्योतिर्लिंगाशी भक्ती आणि रक्षणाची कथा जोडली गेली. दारुक नावाचा राक्षस लोकांना त्रास देत होता. एका शिवभक्ताला त्याने बंदी देखील बनवले. त्या भक्ताने संकटात देखील भगवान शिवांचा जप सोडला नाही. तो सतत म्हणत राहिला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भक्ताची श्रद्धा पाहून भगवान शिव तिथे प्रकट झाले. त्यांनी राक्षसाचा नाश केला आणि आपल्या भक्ताचे रक्षण केले. म्हणून भगवान शिव येथे नागेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, संकट कितीही मोठे असले तरी खरी भक्ती कधी सोडू नका. पुढचं आपलं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर ज्योतिर्लिंग. तमिळनाडूमधील रामेश्वरम येथे रामनाथ स्वामी किंवा रामेश्वर ज्योतिर्लिंग असे देखील म्हटलं जातं. रामायणातील कथेनुसार माता सीतेच्या शोधासाठी आणि रावणाविरुद्ध युद्ध करण्यासाठी भगवान श्रीराम समुद्रकिनारी आले. लंकेकडे जाण्यापूर्वी श्रीरामांनी भगवान शिवाची पूजा केली. श्रीरामांनी स्वतः शिवलिंगाची स्थापना करून महादेवांची आराधना केली. भगवान शिवांनी श्रीरामांना आशीर्वाद दिला. म्हणून हे पवित्र स्थान रामेश्वरम म्हणून प्रसिद्ध झाले. येथे रामभक्ती आणि शिवभक्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. आणि शेवटचे आपले ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. कथेनुसार घृष्मा नावाची एक शिवभक्त स्त्री होती. ती दररोज श्रद्धेने शिवलिंगाची पूजा करत असे. तिच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी तिच्यावर मोठे संकट आले, पण तिने कधी भगवान शिवावरील श्रद्धा सोडली नाही. तिची अखंड भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि तिच्या भक्तीने प्रभावित होऊन ते तिथेच ज्योतिर्लिंग रूपात विराजमान झाले. म्हणून या पवित्र स्थानाला कृष्णेश्वर असे नाव मिळाले. चला तर मग मित्रांनो, आज आपण पाहिले 12 ज्योतिर्लिंग आणि त्यामागची काय कथा आहे. पुढच्या गोष्टीसह आपण भेटूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा श्रद्धा सत्संग यावरील वेगवेगळे आध्यात्मिक गाणे. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. हर हर महादेव.